हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. तीही एकदम साधी सोपी, कसलीही कटकट न करता बनली जाणारी अशी पाणीपुरी तुम्ही एकदा बनवली तर सारखं बनवाल. तर यासाठी घेतलेला आहे मी येथे बाजारात आपल्याला भेटणारा जो बॉक्समध्ये भेटतो तो पाणीपुरी मसाला. तर आले, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ चवीनुसार, साखर आणि थोडासा चाट मसाला आणि पाणी. तर यापासून बनवणार आहोत आपण पाणीपुरीचं पाणी. तर सर्वप्रथम घ्यायचं पाणी. तर इथे मी एक मोठा असा बाउल भरून पाणी घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं एक 2 चमचे इतका पाणीपुरी मसाला आणि 1 चमचा आले, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये ॲड करायची. चवीनुसार मीठ, एक पिंच इतकं चाट मसाला आणि साखर. 4 ते 5 चमचे मला साखर इथे लागलेले आहेत. तर आता हे याच्यामध्ये पूर्ण साखर विरघळेपर्यंत याला असं मिक्स करत राहायचं. अशा पद्धतीनं पाणीपुरी बनवण्यास एकदम साधी सोपी. जर तुम्ही अशी पाणीपुरी बनवली तर तुम्ही कधीच बाहेरची पाणीपुरी खायला जाणार नाही. अगदी 5 मिनिटात बनणारी ही पाणीपुरी. तर आता पाणीपुरी आपण करायला घेऊया. तर यासाठी घ्यायचं पाणीपुरीच्या पुऱ्या आणि चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेला. आणि मी इथे एक चणा आपला असतो ना, चणा आणि बटाटा कुकरला उकडून त्याला कुस्करून घेतलेला आहे आणि आपली बारीक शेव. तर आपण चला आता बनवून घेऊया पाणीपुरीच्या पुऱ्या. तर असं पुऱ्याच्या मधोमध बरोबर असे होल पाडून घ्यायचं. आता याच्यामध्ये भरून घ्यायचा तो आपला बटाटा, जो आपण उकडून घेतलेला होता, कुस्करून ठेवलेला होता. तो बटाटा आपण याच्यामध्ये भरून घ्यायचा. तुम्ही याच्या ठिकाणी खारी बुंदी वापरू शकता किंवा फक्त चणे वापरू शकता किंवा फक्त उकडलेला बटाटा वापरू शकता. तुम्ही काहीही या ठिकाणी वापरू शकता पाणीपुरीच्या मध्ये भरण्यासाठी. तर आता आपण याच्यामध्ये ॲड करायचं पाणीपुरीचं पाणी. पावसाळ्याच्या दिवसात पाणी बाहेर खराब असतं किंवा बाहेरचं पाणीपुरीचं पाणी पिल्यानंतर आपलं पोट बिघडतं. तर आपण ही अशा पद्धतीने पाणीपुरी घरी बनवायची आणि त्याच्यावर वरून टाकायचा कांदा बारीक चिरलेला आणि शेव. ही झाली आपली पाणीपुरी तयार. थँक्यू.